सादरा ऋणझुणती मोरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे महाराष्ट्राचं दैवत स्फूर्तिदार हिंदवी स्वराज्य निर्माते शहाजीराजे जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य धर्मरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी स्त्री शिक्षणाची चळवळीच्या आद्य क्रांतिकारक माता सावित्रीबाई फुले आद्य स्त्री शिक्षिका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ उर्फ माई आणि भारतीय लोकशाही संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांना वंदन आणि मानाचा मुद्रा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत आहे. निश्चितच आणि शोभा येणार आहे. बदल घडून आणण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्या म्हणजे आजच्या सेवापूर्ती सत्कार मूर्ती सुमनजी खोपकर यांच्यासाठी सर्वात प्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काहीतरी असेल आणि मगाशी सरांनी सांगितलं की सर असं बोलून गेले आणि सर्वजण कामाला लागले. बाईंनी मात्र मला एक वेगळाच धसका देऊन गेल्या. म्हणाले की सर आपली शाळा पूर्णतः डिजिटल होते, 5 संगणक आपल्याला मिळत आहेत, शाळा पूर्ण रंगावर. सारे जीवन शिवसुता तुझ करीतो वंदन जय 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 प्रथमेशा गणेशा. आपल्या शेजारी रोहानगरी त्यांचं आगमन झालं. वरवटणे नागोटणे या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आणि सरतेशेवटी 2019च्या त्यांच्या मनात उमटवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. एकूण सेवा 33 वर्ष यशस्वीपणे सेवा बजावताना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले ते म्हणजे त्यांचे यजमान विकास खोपकर सर फुले आणि त्यांना प्रेरित आणि हे संगीतमय साथ देण्याचं कार्य केलेलं आहे श्रीगणवाडी शाळेचे विद्यार्थी. एकदा जोरदार त्यांच्या देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. केंद्रात कुठेही कार्यक्रम असो आवर्जूनपणे आपली उपस्थिती लावतात आणि हा संगीताचा साज बाज या ठिकाणी तसेच त्यांचा गौरव हार्दिक हार्दिक धन्यवाद. असेच आपले सर शुभदा मॅडम आणि रश्मी मॅडम आपलं पुन्हा एकदा आहे आणि हे पुनरागमन करत असताना पुन्हा एकदा सन्मान लतिका सादर. आदरणीय सुमन मॅडम यांना नमस्कार. शिक्षक वृंदांचा शुभेच्छा. केंद्रप्रमुख व शिक्षक वृंद परूपाड्याचा. मी केंद्रातील सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुखांना सुद्धा या समाविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर अभिवादन आपणाला हात जोडून शुभ दिवसाला. आजचा त्यांचा दिवस हा नक्की शुभ आहे. अभिवादन आपणाला हात जोडून शुभ दिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मनापासून आपणाला. सेवेचा केला प्रारंभ 27 जुलै 1992ला. सेवेचा केला प्रारंभ 27 जुलै 1992ला केला श्री गणेशा. आय सोडून जाती आता उडून नेली जैशी सीता. तुम्ही नवरला वाले आता तुम्ही नवरला
वाली. त्यांनी शिक्षिका हा वसा जो काही हाती घेतला तो आज ताब्यात तसाच ज्वलंत ठेवला. रायगड जिल्हा परिषद परुरपाडा शाळेमध्ये त्यांनी 2019 पासून ते मॅडम बद्दल 2 शब्द बोलणार आहे. हे तुम्ही शांततेने ऐकावे. उद्या तुम्ही आमच्या सोबत असणार नाही याची आज डगमगल्या नाहीत त्या कधी. त्यांनी अगदी कमी पट असून सुद्धा पट वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शाळेचा चांगला विकास केलेला आहे त्यांनी. माझं एवढंच म्हणणं आहे आता की आणखी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेऊन आपल्या शाळेचा विद्यार्थी गुणवंत कसा होईल याकडे जातीने लक्ष देणाऱ्या मॅडम त्यांच्यासाठी मी म्हणतो दुःख आज झालं. वेळ ही थांबून जावी असं का घडतं ना. येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही. निरोप येथून घेतो आहे. आला दुसरा बोलावा. हृदयामध्ये जतन ठेवी आपुलकीचा ओलावा. सूर्यासारखे तळपणी जावे क्षितिजावरून जाताना. दगडालाही पादर यावा निरोप शेवटी घेताना. त्यांचा आणि माझा परिचय अगदी अल्पसाच आहे, 5 वर्षाचा आहे. पण त्या कालावधीत त्यांचे जे स्वभाव वैशिष्ट्य मी ओळखले त्यामध्ये अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, मनमिळावू आणि निर्भय धीटपणा त्यांच्याकडनं घेतला. ते स्टेज समोर उभं राहून जे बोलणं आहे हा कदाचित त्यांच्याकडनंच घेतलेला गुण आहे. कारण त्या कधीही आपण म्हणून बाई कसं बोलायचं पुढे जाऊन, चल ग वेदांती बोलायचं, काय नाही, घाबरायचं नाही. आणि अशा सरकार होती आमच्या बाई. सर्वांनी बाई बद्दल खूप छान बोलले. बाई अदर बोलला असता आता मी जाणार आहे, काय गरज नाही, त्यामुळे मनीषा बघून गेली. पण अगदी शेवटपर्यंत अगं मनीषा आपल्याला असं करायचं आहे एवढं शाळेबद्दल त्यांचा आवड आणि मानायला पाहिजे त्यांना. आणि अतिशय शीतल ज्यांची छाया आहे अशा आजच्या उत्सवमूर्ती सुमन खोपकर मॅडम की अतिशय तुम्ही सांगितले, मॅडमने सांगितले की त्यांचं बोलणं इतकं हळूवार असतं. ते इतक्या शीतल आहेत की त्यांच्याजवळ एखादा तापता तवा गेला की तो लगेच थंड होईल, इतके त्या शीतल आहेत, इतकं त्यांचा स्वभाव शांत आहे. आणि अतिशय परिश्रमपूर्वक प्रेरणेने काम करत त्यांनी या शाळेचा कायापालट केला. शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्याच जोडीने काम करत होती, खांद्याला खांदा लावून काम करत होती. तुम्ही स्वतः डोळ्याने बघितले. आणि अशी शाळा व्यवस्थापन समिती असली की काहीही भीती नाही. या गावचं संपूर्ण सहकार्य यांच्या माध्यमातून ग्रामीण प्रगती फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या सौजन्याने त्यांनी संपूर्ण शाळेचा कायापालट केला. आणि इथे खूपसे शिक्षक बघितले की पट्टीचे एक बोलणारे आहेत आणि त्यामुळे काय बोलावं. पण इतकंच सांगतो, श्रेष्ठ कोण अशी एक खूप महासभा भरली होती. ज्येष्ठ कोण, श्रेष्ठ कोण असे हजारो लोक श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी आले होते. आणि मग ऋषी तुल्य ऋषी असणारा तो व्यक्ती ठरवणार होता श्रेष्ठ कोण. एक व्यापारी आला, एक जमीनदार आला, ग्रस्त श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी नव्हते आले, ते थांबले होते. म्हणून आपण का थांबलात तर म्हटले ऋषींशी जरा बोलायचं आहे. अजून निकाल लागला नव्हता कोण श्रेष्ठ आहे. तेव्हा तुम्ही कोण, तेव्हा म्हटले मी एक प्राथमिक शिक्षक होतो, तो सेवानिवृत्त झालो, आता माझं वय 99 वर्षाचं आहे. म्हणे तुमचं कार्य सांगा थोडक्यात. तर त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं, आतापर्यंत जेवढे सगळे येऊन गेले तुमच्याकडे ते सगळे माझे शिष्य आहेत आणि त्यामुळे श्रेष्ठत्वासाठी नाही आलो. आणि त्या ठिकाणी ठरवलं गेलं यातला श्रेष्ठत्व कोण, तर तो प्राथमिक शिक्षक जो की 99 वर्षाचा होता. म्हणून लक्षात
माझं काही चुकत असेल तर सॉरी, कारण की बरेच वर्षांनी मी बोलते आणि इथे सगळे शिक्षक आहेत, तर माझ्या चुका काढू नका. सो सगळ्यांनी सांगितलंच की ती किती प्रेमळ आहे, किती सॉफ्ट बोलणारी आहे, पण एक तिची ही पण साईड आहे की तेवढी स्ट्रिक्ट पण आहे. पण त्याचमुळे आम्ही तिघं पण मुलं आहोत, तेवढीच डिसिप्लिन आणि रिस्पेक्टफुल झालो आहोत. सो आणि तिने खूप कष्ट घेतलेत दोघांनी की आम्हाला जे पाहिजे ते पुरवायचं कसं, त्यासाठी खूप तडजोड केली. सो त्यासाठी त्यांचं धन्यवाद. त्यांनी जरी दोघं पण सर्व्हिसेसला असली तरीही न चुकता त्यांनी आमचे, आणि म्हणून मी हा कार्यक्रम जोरात करू शकलो नाही. पण आम्हाला जरी बाई रिटायर झाल्या तरी पण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात काम करायलाच पाहिजे. हे आमचा जो वारसा आहे तो आम्ही पुढे चालवलाच पाहिजे. आणि सर्व शैक्षणिक मंडळी आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारी, आपण इथे वेळात वेळ काढून आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध तुम्ही करून दिलं, त्याबद्दल मी डॉक्टर कुटुंबियांचा आभार व्यक्त करतो. आणि बरोबर, शिक्षक हा पेशा आहे, हा धंदा नाही. नोकरी करतोय आपण, नोकरी टाकली नाही. ज्या शिक्षकांनी ज्या मुलांना घडवले त्या मुलांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले. तुम्ही कुठे अमेरिकेत गेला तरी तो विद्यार्थी तुमचे तिथे पाय धरला. असा शिक्षकी पेशा, ज्ञान. कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका हायवेची सुरुवात आहे. सुमन खोकर यांच्या सेवानिवृत्तीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर उदंड आणि आरोग्यदायक आयुष्य लाभो ही त्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बालपण गेलं माझं माहेरच्या लाडामध्ये, मौज मजा केली मी मित्र मैत्रिणींच्या सहवासात. तारुण्य गेलं सासरच्या मायेमध्ये, कार्यकाळ गेला प्रेमळ शिक्षकवृंद व माननीय अधिकाऱ्यांच्या छायेमध्ये. कार्यकाळ सरला चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमामध्ये, जीवनामध्ये सदैव शीत साथ राहो माझ्या सानिध्यामध्ये. देवाजवळ हेच मागणे आहे सर्वांना, सुखी ठेव आनंदी ठेव त्यांच्या जीवनामध्ये. आणि जर कोणाचं मन असं माझ्याकडून दुखावलं गेलं असेल तर ते विसरून जा. परिसर जिंकला आणि ते शिक्षक त्याने पहिल्यांदा शुभेच्छा देतो की त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे ते सुखसमाधानाने जावं. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता